कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, कुणी अजून यायचं बाकी आहे का? नाही, कुणी यायचं कसं असेल? नाही नाही, तिघांचंच कुटुंब आहे हे। काय वहिनी, खोटं आहे का ते? नाही नाही, म्हणजे कुणी यायचं बाकी नाहीये, पण अजून थोडा वेळ मिळाला असता तर। वहिनी, असा वेळ जायला नको ना। उगाच वेळ गेला तर कधी विघ्न येईल सांगता येत नाही। ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं। चला आता फास्ट फास्ट मला सगळं शूट करायचंय। दे ग उर्मिला, संपत ते पण आण। ही साखरपुड्याची साडी घ्या। थांबा, एक विधवा बाई साखरपुड्याची साडी कशी स्वीकारू शकते? नाही म्हणजे शास्त्र असतं ना तसं, म्हणून मी आपलं सांगितलं। कीर्ती, काय बोलतेस कीर्ती तू? शास्त्रात आपले सांगितलंय की लग्न झालेल्या स्त्रियांचा सन्मान करा, पण कुठल्या शास्त्रात असं लिहिलं नाहीये की विधवा स्त्रियांचा अपमान करा। स्त्रियांना निसर्गाने एक ताकद दिली आहे, ती ह्या जगात एक जीव आणू शकते, त्याला जन्म देऊ शकते। तिला आपण आई म्हणतो, आणि त्या आईला दुसऱ्यासाठी काही करण्याचा हक्क नसावा? ताई माफ करा, तो मान तुमचाच आहे, घ्या। घ्या। मी आलेच। हा, शिवा, अरे यार तू बोललेली ना वाईट लय वाटलं म्हणून। चांगलं वाटलं बहिणीचं लग्न जमलं म्हणून। मला भारीच वाटलं रे, पण किती काही झालं तरी बहीण आहे ना, एकमेकींशी खेळत लहानाचे मोठे झालो आम्ही। ती मोठी आहे, पण काही प्रॉब्लेम्स आले ती सगळ्यात आधी मला सांगायची। अरे पण प्रॉब्लेम व्हायचे ना, की तिनं फक्त प्रॉब्लेमच सांगितलं तुला। पण हीच तर आपल्या पप्पांनी आपल्याला जबाबदारी दिली होती ना, तिथे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे। आणि तुला सांगायची ड्युटी नाही का तिची? अरे ती कुणाशी लग्न करते हे मला माहित नाही, ते भेटले कसे हे माहित नाही, हे स्थळ त्यांना कसं आवडायला लागलं हेही माहित नाही। त्यांनी मला न सांगताच सगळं केलं। हे आवडलं हा मला, म्हणजे आजपर्यंत तू त्यांना येड्यात काढलं, आज तुला त्यांनी येड्यात काढलं, पण जरा जास्तच काढला काय रे? अरे मग, अरे माझ्याच घरचे आहेत ते, मग माझ्यापेक्षा हुशारच असतील ना। आणि दिव्याने एवढ्या लवकर लग्नाला होकार दिलाय ना, म्हणजे तो पोरगा चांगलाच असणार। आणि आपली आई पण असंच लगेच कुणाला हो नाही बोलू देणार। शिवा, तू तिकडे जाऊन गोंधळ घालू शकतेस, याच्याशी त्यांना प्रॉब्लेम आहे ना। पण आता तर सगळं ठरलंय, मग तू का गोंधळ घालशील? तू शांततेत जा आणि मुलाला बघून ये।
हा म्हणजे तुला कळेल की तुझ्या बहिणीचं नेमकं लग्न कोणासोबत होते काय. भाई साहब काय कमाल आयडिया दिली तुम्ही. मग मी जाऊ आता. माय फ्रेंड विशेन जा लगेच. बरं बाय 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 बाय. झाला तुझा टाइमपास. दे 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 काय. चला आता समजा ठरलंच आहे तर तोंड गोड करूया की. वंदे साखर घेऊन ये की. आणते. थांबा. मी गोड खाणार नाही आणि तुम्हीही गोड खाऊ नका. उर्मिला तुला काय झालं. माफ करा भाऊ पण हे जे काही चाललंय ना ते काही बरोबर नाही. उर्मिला अगं काय आहे काय झालं. मला हे काही पटलेलंच नाही. काकी तुला दिव्या आवडली होती ना. मग अचानक काय झालं का पटलं नाही तुला हे. अरे तुम्ही सगळे असं तोंड गोड करताय जसे की साखरपुडा झालाच. आधी अंगठी तर घालून घ्या. काय ग घाबरवलंस. उर्मिला काय रे आशू त्याशिवायच तुला साखरपुडा करायचा आहे. आशू चल अरे ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.